एक तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही मराठी पत्रकारांनी पार्टी आणि भोजन याच्यामधला फरक समजून घ्यावा. भोजन करण्याला पार्टी म्हणत नाहीत किंवा समाजामध्ये गैरसमज पसरवतील असे शब्द कृपया वापरा. मी भोजन करणार आहे आणि भोजन करणं हा माझा नैसर्गिक हक्क आहे. हे दुसरे 1988 चं सर्क्युलर, त्याच्यात काय लिहिलंय? याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे, शासनाच्या 1987च्या सल्ल्यानुसार, आदेश नाही, सल्ल्यानुसार क्षेत्रातील सर्व कत्तलखाने बंद राहतील. कत्तलखाने बंद राहतील. विक्रीला कुठे बंदी घातली का? हे शासनाचं सर्क्युलर. शब्दच्छल करू नका. याच्यात कुठे लिहिलंय विक्रीला बंदी आहे? आम्हाला दाखवा, आम्ही आमचं आंदोलन मागे घेतो. तुम्हाला हा वाद पेटवायचा आहे फक्त, बाकी काही करायचं नाही. हे शासनाचं हे सर्क्युलर, आणि त्यांनीही अधिकार कोणाला दिलेत? महानगरपालिकेला दिलेत की तुम्ही तुमचे निर्णय घ्या. हा शासन निर्णय नाही, शासनाच्या सल्ल्यानुसार. याच्यात लिहिलेलं आहे, प्राप्त झालेल्या अधिकारानुसार, म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास खात्याच्या अधिसूचना 1984 UD 87 प्रशासक कल्याण महापालिका कल्याण शासन नगरपत्र देण्यात आलेल्या शासनाच्या सल्ल्यानुसार. तुम्हाला काय करायचं ते करा, पण ह्याच्यात कुठेही लिहिलेलं नाही की विक्रीला बंदी आहे. हे जबरदस्ती करण्यात येते. हे या पुरावा. फडणवीसांचं म्हणणं आहे की मला अजून कोणाच्या पण सल्ल्याबद्दल किंवा कोण काय बोललं याच्याबद्दल काही म्हणणं नाही. हे 1988चं पत्र आणि त्याच्यातले शब्द काय आहेत? सल्ल्यानुसार. तुम्हाला सल्ला दिलाय किंवा तुम्हाला करायचं तर करा. नगर विकास खात्याचं पत्र आहे. हे बघा, याच्यावर मोठ्या प्रस्तावना, मोठ्या जनावरांच्या व लहान जनावरांच्या कत्तलखाना वर्ष ठराविक दिवस बंद ठेवणे बाबा. हे घे, हा त्यांचाच कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण, दिनांक 19/12/88. खाटीक समाजाशी काय बोलणं झालं का त्यांची? माझं असं आहे की माझं महाराष्ट्रातल्या लोकांना विचारणं हे काय आहे. तुम्ही महाराष्ट्राला उत्तर द्या ना. तुम्ही कशाला नको ते करताय? उद्या मासे ससून डाकबंद आणतात, ते काय डोंबिवलीच्या तलावात पकडत नाहीत. आणि सुट्टीच्या दिवशी जर माझी इच्छा असेल काही खायची आणि मी जर विकत घेतलं कुठे जाऊन, तर तुम्ही मला काय नाकेबंदीमध्ये काय आतमध्ये घेऊन टाकणार आहात? हे हा पुरावा, याच्यापेक्षा मोठा पुरावा काय असू शकता? कल्याण डोंबिवलीचाच आहे. ठीक आहे, तुम्हाला देतो. तुला फोटो काढू नका, खूप काढलेत मी कॉपी. आधी महापालिका या निर्णयावरती तर ठामाचं, पण कायदा सुव्यवस्थेची जी काही जबाबदारी आहे त्यांनी ते पोलिसांवरती ढकललेली. असं आहे की पोलिसी राज्यालाच सुरुवात केली आहे ना यांनी. काही झालं की त्या पिवळ्या कपड्याचे धाक दाखवायचा, पोलीस येतील ना. ते आपण लहान पोरांना घाबरतो ना, हे चुब्बस तो येणार आहे, हा तो काळा माणूस आहे ना, तो काळा माणूस, ते लहान पोरांना धाक दाखवतो ना, तसं तर पोलिसांचं झालंय. काळा माणूस येणार आहे ते आपण सांगतो नाही का लहान पोरांना, झोप सोजा वरना गब्बर सिंग आएगा. खाटीक समाजाने नाराजी व्यक्त केली. कोणी नाराजी व्यक्त करत? डोंबिवलीचे नागरिक नाराजी व्यक्त करतात. कशासाठी? का? कशासाठी? हे तुमचे शब्द तुमच्या तोंडात आहेत ना. तुम्ही त्यावेळच्या शासनावर टाका. शासनाने सल्ला केलेला की तुम्हाला काय करायचं ते करा, शासनाचा आदेश नाही. मला दाखवा शासनाचा आदेश आहे की कत्तलखाने बंद ठेवा म्हणून. मग शासनाचा आदेश असता तर फक्त कल्याण डोंबिवलीला कशाला दिला असता? आणि उभ्या महाराष्ट्रात सांगितलं असतं. कागदपत्र आम्ही वाचतो, GR आम्ही वाचतो, त्याचे शब्दाने शब्द असे काढत असतो आम्ही. घ्या. महानगरपालिका फक्त कबूतरखाना, कत्तलखाना, त्याच्यानंतर आपल्याला काय दुसरी कामच उरलेली नाही. आपल्याला दुसरी काही कामच उरलेली नाही. विकास राहिला बाजूला, 10 लाख कोटीचं कर्ज झालंय, ते फेडता नाकी नऊ येणार आहे.
आपलं काय मांस, मच्छी, नॉन व्हेजिटेरियन, व्हेजिटेरियन, हिंदी विरुद्ध मराठी, ओबीसी विरुद्ध मराठा. आपल्याला फक्त सूड आणि द्वेष याच्यामध्ये लोकांना अडकून ठेवायचं. त्याच्यात अडकला माणूस की सगळं विसरतो. कायदा सुव्यवस्था बिघडू शकते तुम्ही जर उद्या असं आहे की कायदा सुव्यवस्था बिघडणार कशी? मी जर कोणाच्या घरी जेवायला जाणार असेल तर मला काय बंदी आहे का कोणाच्या घरात जाण्याची? कर्फ्यू लावलाय का? तर तसं सांगावं मला पोलिसांनी की डोंबिवलीमध्ये कर्फ्यू आहे. मी भोजन घेण्याचा दुपारचे भोजन हे जर कोणाच्या घरी घ्यायचे असेल तर हे चूक आहे का मला सांगावं पोलिसांनी, किंवा चूक आहे तुम्ही दुपारी जेवायचंच नाही उद्या डोंबिवलीत. आम्ही त्यांच्या घरामध्ये काय खाणार आहे हे तुम्हाला काय माहिती? मी होऊ शकतं वरण भात आळूचं फतफत खाऊ शकतो. पण असे आदेश काढून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती अहो कसलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे विसरा. हे गेले दिवस. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती चर्चा करण्याचे दिवस संपले. तुम्हाला आज कळणार नाही मी जे बोलतोय ते लवकरच कळेल. तर बीडीडी चाळीतल्या पहिल्या टप्प्यातल्या लोकांना चाबी वाटपाचा आज कार्यक्रम आहे. स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरेंना निमंत्रण आहे, मात्र भाषणाच्या यादीमध्ये त्यांचं नाव नाही. अहो निमंत्रण दिलं नशीब समजायचं. तर भोंग्या संदर्भात केशव यांनी आयुक्तांची भेट घेतलेली आहे. कुठेतरी भावना भडकवण्याचं काम जितेंद्र करतात असं देखील त्यांचं म्हणणं. ते माझ्याबद्दल काय बोलतात ह्याच्याशी मला काही 1% सुद्धा घेणं देणं नसतं. माझ्या भूमिकेवर ठाम असतो. तुमच्यामुळे गणपतीच्या येणाऱ्या गणपतीमध्ये लोकांना कोणालाही आनंद घेता येणार नाही. संगीत आणि आवाज हे ऊर्जेचं एक स्तोत्र असतं. तुम्ही मला विदाऊट ढोल ताशा रस्त्यावर नाचून दाखवा जरा. ढोल ताशा नाही आणि रस्त्यावर नाचून दाखवा आणि ढोल ताशाला डेसिबल लावा. एकही ढोल ताशा वाजणार नाही. तुम्हाला काहीच माहित नाही तुम्ही काय करतात. एक घर जलाने निकले थे पुरे गाव को आग लगी असं झालंय. आपला नवरात्र, आपला गणेशोत्सव, आपला दहीहंडी उत्सव हे अशाच राजकारणामध्ये फसले. ते दहीहंडीत सुद्धा असेच आपली लोक गेली होती. नाही एवढी हाईट नको, तेवढी हाईट नको, असं नको, तसं नको. कोर्टाने घातला बांबू. त्यामुळे ते काय बोलले याच्याशी मला काही. बीडीडी चाळीचा जो काय प्रकल्प आहे तो आपल्या काळात आला होता. असा आपल्या काळात नाही, असं कधी नसतं. ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. त्याची सुरुवात अनेक वर्षापूर्वी झाली होती. मग काही थोडे दिवस युती सरकारने ते पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण ह्याच्यातला सर्वात मोठा टप्पा जो ओलांडायचा, त्याच्या सर्व मंजुऱ्या, त्यांना सर्व मान्यता, सगळं 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 हे मी गृहनिर्माण मंत्री असताना त्याला सर्व परवानग्या घेऊन सगळे थांबलेले अडथळे म्हणजे आलेले अडथळे दूर करून त्याला सुरुवात केली. त्याचं भूमिपूजन हे माननीय शरद पवार साहेब आणि तेव्हाचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. उद्धव ठाकरे साहेब यांनी मी जेव्हा गृहनिर्माण मंत्री होतो तेव्हा मला मुक्त हे दिलं होतं की ठीक आहे आपल्याला बीडीडी जितेंद्र सुरूच करायचं. आणि आम्ही सुरू केलं. आज जे काय होत आहे त्याच्यात इतका का होईना इतकुसा आमचा कुठेतरी वाट आहे. ठीक आहे कोणाला कोण बोलवतं ह्याच्यात तिथल्या स्थानिक लोकांना परफेक्ट माहिती आहे की हे कोणामुळे झालं. त्यामुळे मला ना खेद ना खंत. आणि मला माझ्या घरच्यांनी शिकवलंय, माझ्या आईने मला सांगितलं चांगलं कर आणि समुद्रात सोडून दे. कधीतरी लाट येईल आणि परत ती तुला देऊन जाईल. त्यामुळे आपण चांगलं करायचं आणि सोडून द्यायचं. त्याची आठवण नाही करत बसायची. अरे मला नाही बोलवलं रे, अरे मीच केलं होतं रे. तिथल्या लोकांना माहिती आहे ना की प्रत्येक बिल्डिंग जेव्हा कधी बोलेल तेव्हा सांगेल की जितेंद्र आव्हाडांनी भूमिपूजन केलं होतं आणि ह्याला सर्व मदत उद्धव ठाकरेंनी केली होती. काय कुठेतरी श्रेयवादाची लढाई. कसला श्रेयवाद वगैरे, जनतेला सगळं माहिती आहे. नायगाव, भिलाईल रोड आणि वरळी या बीडीडी चाळीतल्या प्रत्येक घरात माहिती आहे केलंय कोण. मी काही श्रेय घेत नाहीये. असं जसं मी म्हणतो की इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस.
मी भूमिपूजन केलं, सगळं केलं, बिल्डिंगची सुरुवात झाली, तिथे पेट्रोल पंप होता, पोलिसांमध्ये वाद होता, अनेक वाद होते, ते सगळे मिटवले, सगळ्यांना घराच्या बाहेर जायची सगळ्यांची मानसिकता तयार केली, सगळं 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 झालं. आणि त्याच्यानंतर गव्हर्नमेंट गेलं, कंटिन्युअस आलं, दुसरं गव्हर्नमेंट आलं, त्यांनी पुढे नेलं. त्याच्यात शर्या नाही आहे. इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. कुठलाही धरण असो, कुठलाही रस्ता असो, कुठलंही काम असो, हे कधी बंद होत नाही ना, ते चालूच राहतं. पण म्हणून पूर्वीच्यांनी फोडलेला नारळ हा त्यांच्या डोक्यावर फोडू नका फक्त. RSS पदोन्नती करण्यात आलेली आहे. अभिनंदन, संघटना अभिनंदन त्यांचं. आपल्याला काय करायचंय, कोणाच्या संघटनेत कोण नेमलं जातं याच्याशी मला काय करायचं, माझा काही संबंध आहे? RSSने सावध राहायला पाहिजे. ज्यांना कधीही संघ पटलं नव्हतं, ज्यांना कधी हिंदुत्वही पटलं नव्हतं, अशा लोकांची आयात केली तर गंगा जशी नाल्याने प्रदूषित झाली तसा संघही प्रदूषण होण्याची शक्यता आहे, असा गोविंद गिरी महाराजांनी भाजपला आकर्षित लागला. मला माहित नाही RSS मध्ये कोणी प्रवेश केलाय की नाही याची मला कल्पना, पण बीजेपी 75% काँग्रेसी झालेली, 75%. तर राज्यामध्ये पण मतदारांचा गोळा आहे केंद्राप्रमाणे. हे आम्ही पालघर असेल, मी पहिल्या दिवसापासून सांगतो की राज्यामध्ये गोळा आहेच, राज्यामध्येच जास्त गोळ आहे. आणि आता म्हणजे जे संगमनेरचे पराभूत आमदार जे कधीच पराभूत झाले नसते, हा घोटाळा नसतात, त्यांनी तर ऑडिओच प्रसिद्ध केली होती ना. काय काय येतं समोर. आज मी बघितलं समस्तीपूर बिहारमध्ये एका घरामध्ये 147 मतं, आणि ज्या जाती एकमेकांच्या जवळही जात नाही त्या जाती एका घरात, पासवान, कुर्मी, मुसलमान सगळे एका घरात. म्हणजे जे भारतात कोणालाही जमलं नाही ते इलेक्शन कमिशनला जमतंय. जातीय सलोखा, धार्मिक एकता, हे सगळं इलेक्शन कमिशनला जमतं. अशी यादी देऊन देखील कुठेही प्रक्रिया पूर्ण होत नाही. असं आहे की राहुल गांधींकडे ते सेक्शन 22 हे देऊन सांगतात की तुम्ही आम्हाला प्रतिज्ञापत्र द्या, बरोबर आहे. आता ह्यांचेच माजी आयुक्त रावत, प्रकाश रावत यांना दिलेल्या मुलाखतीत ते म्हणतात की सेक्शन 22 असं म्हणतच नाही, ते अनिवार्य आहे. त्यांनी सांगितलं जर मी निवडणूक आयुक्त असतो आणि माझ्याकडे जर तक्रार आली असती तर मी पहिली चौकशी सुरू केली असती. तक्रार आली, चौकशी करा. आणि कुठलं कलम कसं वाचायचं, त्याचं इंटरप्रिटेशन काय आहे, जेव्हा ते म्हणतात इट इज मॅन्डेटरी, अनिवार्य आहे, तेव्हा तुम्ही कंपल्सरी कसं करू शकता? हे स्वतःचा खड्डा स्वतः खणायचा आणि त्या खड्ड्यात पडायचं, असं त्या निवडणूक आयोगाचं सुरू झालं. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकशाही म्हणते त्याला पाणी दिलं गेलं पाहिजे अशी विनंती उद्धव ठाकरेंनी सरन्यायाधीशांना केलेली आहे. मागे लोकशाही म्हणते पाणी त्याला दिलं गेलं पाहिजे असं उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत. मागील 3-4 वर्षांपासून अनेक प्रकार. मी तर नेहमी सांगतो की सर्वोच्च न्यायालयाने डोळे नाही उघडले तर ही लोकशाहीचं प्रेत, हे ती आंधळे, ते एक त्यांचं ते असतं ना, ते न्यायदेवता, त्या न्यायदेवतेसमोर हे लोकशाहीचं प्रेत पडलेलं असेल. येत काय जर सर्वोच्च न्यायालयानेच डोळे बंद करून घेतले. तेलंगणाच्या बाबतीत त्यांनी घेतलेली भूमिका, 10th शेड्यूल आणि पक्षांतर, हे 1 महिन्यात निकाल लागले पाहिजेत, 2 महिन्यात निकाल लागले पाहिजेत. राज्य व्यवस्था बदलेपर्यंत आपण शांत बसता. जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. तर भास्कर जाधवने स्टेटस ठेवण्यात आले, पेशव्यांनी इंग्रज सरकारची हातमिळवणी करत शिवरायांचा आत्मा उडवल्याचा एक व्हिडिओ जाधवने स्टेटस ठेवलाय. तर ब्राह्मण समाजाला डिवचण्याचं काम केलंय. असं नाही, असं सत्य बोलणं हे डिवचणं कसं हो? ते बरोबर बोलले ना, काय चुकीचं बोलले? ते म्हणाले शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध कोणी केला, त्याचं उत्तर द्या ना. डिवचण्याचं कसलं काम करता? संभाजी महाराजांना पकडून देऊन त्यांची हत्या करण्याचा कट कोणी रचला? आणि त्या 5 जणांना हत्तीच्या पायाखाली कोणी दिले? तर संभाजी महाराजांनी दिले. तर कोण होते 5 जण? असं काही तुम्ही डिवचलं, हे केलं, ते केलं. सत्य बोलले ना भास्कर जाधव. तर राहुल गांधींनी मृतांसोबत चहा पिला. आता त्यांनी कोणी चहा चहा पण प्यायचा नाही का? मृतांसोबत म्हणजे ज्या याद्यांमध्ये मृत घोषित केले अहो होते. नाही हो,
मला एक सुंदर महाराष्ट्र सांगतो. एक माणूस मतदानाला गेला आणि मतदानाला गेल्यानंतर तो म्हणाला की तुम्हारा तो वोट हो गया. तो म्हणाला अरे मैं तो जिंदा हूं, मेरा वोट कैसे हो गया, ऐसा नहीं हो सकता है. मग तो म्हणाला ये मंदा देवी जो है इनका भी वोट हो गया. बोले हाँ वो सुबह ही आके करके गए. अरे बोले हे भगवान मुझे अगर तू बचा देता तो मैं यहाँ आके खड़ा होता, मैं कितने सालों से इंतजार करू. वो तो चली गई है, स्वर्गवासी हो गई, वो सिर्फ वोट के लिए आती है. अशी हालत झाली आहे यार या देशामध्ये. अशी हालत झाली आहे. नवरा रडत बसला 1 तास तक की मी आधी यायला पाहिजे होतं, माझी बायको मला भेटली असती, मतदान करायला आली होती स्वर्गात. ज्यांना मृत घोषित केलेलं त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं आणि त्याच्यानंतर राहुल गांधींनी त्यांची भेट घेतली. की हे प्रक्रिया चुकीची आहे. मी लवकरच माझ्या मतदारसंघामध्ये असलेल्या दुबार याद्यांची मतांची यादीच प्रसिद्ध करणार आणि किती त्याच्यातले मतदान झाले हे पण सांगणार. ही निवडणूक मी 1.25 लाख मतांनी जिंकायला पाहिजे होती. किती? 1,25,000 मतांनी. राम कमलदास खोली नंबर 35. राम कमलदास खोली नंबर 35. काय म्हणजे काय काय करायचं? एका खोलीत 80 किती मत, 42 का काहीतरी. पण कॅल्क्युलेशन केलं तर आमच्या भगिनीला म्हणजे वर्षभरात 3 पोरं झाली, म्हणजे 3दा ती डिलिव्हरी झाली तिची. आईला हे नैसर्गिक म्हणजे हे नैसर्गिक आश्चर्य आहे, म्हणजे सायंटिफिक रिव्होल्युशन आहे. 3 महिन्यात पोरगच जन्माला येते. इलेक्शन कमिशन लय चमत्कार करायला वर्ण लोकांना घेऊन येतं. काय काय करतं इलेक्शन कमिशन. तर 15 ऑगस्ट हे पालकमंत्रीचा तिढा अजून निघालेला नाही रायगडात. अरे जाऊ दे, आपल्याला काय करायचंय. महाराष्ट्रातलं पालकत्व हरवलं होतं. महाराष्ट्राचा पालक राहिलेला नाही कोणी, जो उठसूट तोच पालक होतोय. भुजबळांना नाशिकचं झेंडावंदन करायचं होतं पण मात्र ते गोंदियामध्ये कुठे? नाशिकला झेंडावंदन करायचं होतं. माझं एक म्हणणं आहे साहेब, एक लक्षात घ्या, झेंडाच वंदन करायचं ना, स्वातंत्र्याचा ना, तू एकाच जागी करायला पाहिजे असं कोणी लिहून ठेवलंय? करा ना, कुठेही मिळते तिथे झेंडा वंदन. नशीबवान आहात हो, तुम्हाला शासनाच्या वतीने झेंडा वंदन करण्याचा अधिकार मिळतोय. हे काय कमी आहे? कसलं भांडण करता? मला इथे नाही मिळत, नाही मला तिथे नाही मिळत. नका जाऊ, असं नाही. झेंड्याचा सन्मान ठेवा. कोणाला मिळतोय तो मला काय, म्हणजे त्यात ते पालकमंत्री पदामध्ये आम्हाला पडायचंच नव्हतं. आम्हाला काय करायचं? त्यांचं शासन, त्यांचे मंत्री आणि त्यांचं पालकत्व, आमचं काय घेणं. तुम्ही तटकेला निवडून दोघांना म्हणतात की आम्ही निवडून दिलं नाही तर पडले असते, त्याच्या पुढची प्रक्रिया दाखवावी लागेल त्यांना. उलटी नीती त्यांची सुरू झाली. ठीक आहे, एकत्र येतील. भोजन कुठं करणार आहे, काय प्लॅनिंग भोजन? एवढी घाई कशाला तुम्हाला? मी कोणाच्या घरी जाणार आहे समजून घ्यायची. नहीं नहीं, 15 अगस्त है। देखो मैंने आपको ये सर्कुलर बताया है, ये सर्कुलर बताया है, ये कोई शासन का सर्कुलर है नहीं। ये कल्याण महानगर पालिका कल्याण ने सन 88 में निकाला हुआ सर्कुलर है। इसमें उन्होंने कहा है कि शासन ने सलाह दिया है, एडवाइस दिया है कि आप बड़े के और छोटे जानवरों के कत्लखाने बंद रखो। इधर कहीं पे भी लिखा नहीं कि बिक्री मत करो, कहीं पे। तो क्यों शब्दों का खेल खेल रहे हो? लफ्जों का खेल मत खेलिए ना। तो छुट्टी का दिन है, आराम का दिन है, लोगों को जो खाना है सोना है सोने दीजिए यार। क्यों उनको त्रस्त कर रहे हैं आप? ये क्यों विवाद भड़का रहे हो आप? और शासन का सर्कुलर दिखाइए हमें और बताइए कि उसमें कहाँ है कि बंद कर दो करके, और कहो दिखाओ हमें कि मांस मांस सब बिक्री के लिए बंदी डाली है, बताओ। सांसद कल आपकी भूमिका क्या रहेगी? हमने तो तय किया है, हमारे दोस्तों से हमने कहा है आपके घर में खाना खाने आएंगे। अब ये मत पूछो खाना खाने और खाना हो सकता है दाल खिचड़ी भी खाऊं, जमावबंदी भी ला सकते हैं पुलिस, और आपको कर्फ्यू भी लगा सकते हैं। अब तो पुलिस ही राज आने का समय आ गया है महाराष्ट्र में, तो क्या बड़ी बात है? खाटी समाज बड़े नाराज। कौन किसको पूछता है? कौन खाटे? किसको कौन पूछता है? अभी पेट है उसके। किसका पेट?
किसको पड़ी है किसके पेट की? महाराष्ट्र में जितने भी बूढ़े बिना उपयोग के जानवर है उनको अब मार्केट में बेचने से लगभग बंदी आ गई है। इससे क्या हो रहा है? तो इससे एक जमात जो जानवर काट के उससे जो बिक्री करके जो भी पैसा मिलता था, जैसे उसका मांस, उसका चमड़ा, उसकी हड्डियां, ये सबसे एक जमात का आर्थिक उन्नति होती है, उनके घर में खाना आता है। दूसरी तरफ ये जिनके घर में है वो कोई जमात से नहीं, वो काश्तकार है, जिनके घर में वो है, अब उनके घर में खाने के लिए पैसे नहीं है, तो वो कहां से वो बछड़ों को, वो बूढ़ी गाय भैंस को, बैल को कहां से खाना खिलाएंगे? तो वो क्या करते हैं, रास्ते पे छोड़ देते हैं, जंगल में छोड़ देते हैं। तो जंगल में जाएंगे तो वो विविध प्रकार के जो जानवर होते हैं वो जाके उसको काट लेते हैं। वो बेचारा कुछ कर भी नहीं सकता, उड़ भी नहीं पाता है, फिर बाद में वो सड़ सड़ के मर जाता है, सड़ सड़ के। आप देखिए कभी जो जानवर ऐसे रास्ते पे लेटा हुआ रहता है ना, उसके आंख में आंख डालिए, उसको आपको दिखेगा यहां से उसके आंसू बहते हैं। वो आंसू काहे के रहते हैं? तो उसको जो दर्द होता है ना, दर्द वो भूल नहीं सकता है, उसका दर्द उसके आंसू बयान करते हैं। हम इंसान ये सब भूल गए। हम इंसानों को इंसान के आंख के आंसू नहीं दिखाई देते, तो जानवर के आंख के आंसू कहां दिखाई देते? क्योंकि हमने रोना ही छोड़ दिया है। किसी के ऊपर रोना, ये हम नामर्द है, साला रोता है, जिसको आंसू की भाषा समझती है, जिसके आंख के आंसू जिसको पहचानने में आते हैं, वो इंसान होता है। इंसानियत ही भूल गए।